फक्त पोलीस भरती नाही तर कोणत्याही स्पर्धा परीक्षेत सगळ्यात मोठा गुरु कोण असेल तर तुम्ही किंवा कोणी व्यक्ती नाही. सगळ्यात मोठा गुरु असतो प्रिव्हियस इयर पेपर. मागच्या वर्षी काय विचारले आणि ते आपल्याला सोडवता येतं का त्याचं व्यवस्थित विश्लेषण आणि ते सोडवण्याची कला एकदा आली की रिझल्ट येतात. आणि हे मी स्वतःच्या अनुभवातून सांगतोय. किमान 10 परीक्षा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सीजीएल, सीएचएसएल, एमटीएस, रेल्वे 2 परीक्षा घेते. दोन्ही परीक्षा मी 2-2 वेळा पास झालोय. तर या परीक्षा पास होण्यामागचं कारण जे होतं की विस्तृत विश्लेषण मागच्या वर्षांच्या प्रश्नांचं आणि ते कसे सोडवायचे हे शिकून घेतलं. आणि त्यानंतर आणि ते सोडवण्यामध्ये सगळ्यात मोठी मदत झाली ती म्हणजे क्रांतीसूत्राची. आता क्रांतीसूत्र काय आहे तुम्हाला माहितच आहे की एकाच सूत्रात जवळजवळ गणिताचं अख्खं पुस्तक आपण बसवलेलं आहे. आणि हे क्रांतीसूत्र जे आहे ते बऱ्याच जागेवर आता कामी येणार. तर हा जो पेपर आहे आजचा तो मुंबईचा पेपर आहे मागच्या वर्षी विचारलेला. आता सर्व प्रश्न आपण फक्त गणित बुद्धिमत्तेचे यामध्ये घेतलेले जी की आणि मराठी नाही. कारण क्रांतीसूत्रात आपण आजपर्यंत मराठी किंवा जे की अजून सोडवायला शिकलो नाही. गणित बुद्धिमत्ता सोडवते तर आपण येऊयात प्रश्नांना. बर, आता बऱ्याच जणांचा आहे ना तो आग्रह होता की मुंबईचा घ्या कारण मुंबईत वॅकन्सी जास्त आहेत आणि तिथल्या पोरांनी जास्त फॉर्म भरले म्हणून हा पेपर घेतोय आणि उद्यापासून आपण बुद्धिमत्तेला सुरुवात करतोय. तर गणिताचं जवळजवळ आपलं होत आलंय. थोडेफार जे प्रकार राहिले गणिताचे ते सुद्धा अपडेट करू बॅच मध्ये. आणि बुद्धिमत्तेचा आजपासून रेकॉर्ड होईल स्टार्ट आणि उद्यापासून अपलोडिंग सुरुवात होईल. तर निश्चिंत करा पेपरच्या आधी सर्व रिव्हिजन सगळं मी करून देईल. टाइम घ्यायची गरज आहे. आता दोन संख्यांचे गुणोत्तर दिलेले आणि प्रत्येक संख्येत त्याचं म्हणणं जर 40 मिळवले तर येणाऱ्या बेरजेचे जे गुणोत्तर आहे म्हणजे ही 40 मिळवल्यानंतर बेरजेचं जे गुणोत्तर आहे त्याचा रेशो असणार आहे 25/31. तर आज मी फक्त तुम्हाला गणित शिकवणार नाहीये तर पेपर कसा सोडवायचा हे शिकवणार आहे. मी स्वतःचे रिझल्ट आणलो हे सांगतोय तर ते हुशारकी मारण्यासाठी म्हणून नाही. ते रिझल्ट आले तर ते कशा पद्धतीने आले तर पेपर सोडवण्याचं एक टेक्निक असतं का. आज गणित येतं की नाही येत याचा पेपरच नाही. तुम्हाला किती पटकन आहे कारण अटेम्प्ट जास्त झाले पाहिजे. आणि मी ज्याही परीक्षा दिल्या त्या अटेम्प्टवरच तुम्हाला सगळं मॅटर करतं. कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचा सीजीएल असेल, सीएचएसएल असेल किंवा एनटीपीसीचा पेपर असेल तर तिथेचे विद्यार्थी आहेत ते तयारी करूनच आलेले आहेत. गणित त्यांना येतं. कोण किती फास्ट सोडवतो याच्यावर रिझल्ट डिपेंड करतो. म्हणून आज फक्त मी तुम्हाला प्रश्न सोडवायला नाही तर कसा सोडवायचा, ऍक्च्युअल पेपर मध्ये कसं ऑप्शन वरून टिक करायचं हे सुद्धा शिकवणार आहे. आणि अंदाज म्हणून नाही, तुक्केबाजी नाही की काहीतरी सांगा टिक करा नाही. परफेक्ट आन्सर येईल, कधी चुकणार नाही. 100% गॅरंटीड त्या गोष्टीने येऊ शकतात. अशीच पद्धत सांगणार आहे. ट्रिक तुक्के देणार नाही. बघा, म्हणणं काय याचं, दोन संख्यांचे गुणोत्तर 5/7 आहे. आणि प्रत्येक संख्येत म्हणजे पहिल्या संख्येत सुद्धा 40 मिळवायचे आणि दुसऱ्या संख्येतही 40 मिळवायचे. आणि हे मिळवल्यानंतर काय होईल तर त्या दोन्ही संख्यांचं गुणोत्तर येईल 25/31. आता इथे पुन्हा पेपर कसा सोडवायचा तर पहिली गोष्ट पाहायचं की त्यातील लहान संख्या सांगा. म्हणजे या संख्येतील या दोन पैकी जो रेशो दिलेला आहे त्यातली लहान संख्या कोण असणार आहे पहिले जी लिहिली ज्याचे शेअर कमी ती संख्या लहान. आता इथे कोणती संख्या असणार त्यांच्यापैकी म्हणजे 5 शेअर कोणाचे हा प्रश्न आहे. आता 5 कोणाकोणाला भाग जातो यातला तर जवळजवळ सगळ्यांना जातो हे सोडत म्हणजे 84 तर नसणारे इतकं कळतात. आता यांच्यापैकी कोणती संख्या घेतलं काय करायचं माहिती का, टेक्निक सांगतोय पेपर सोडवायची. या प्रश्नाकडे पाहिल्याबरोबर काय कराल, पहिलं ऑप्शन 60 बरोबर. यामध्ये पहिली संख्या आपण 60 समजली डायरेक्ट मनाने. आणि यामध्ये जर 40 मिळवले तर किती होणार आहे मला सांगा, 100. आणि 25 न भाग जातो 25/100. आता दुसऱ्या संख्यांना तसं होतं का, इथे 40 मिळवले 120 होणार 25 न भाग जात नाही. इथे 40 मिळवले 130 होणार इथे भाग जात. म्हणून हे आपोआपच एलिमिनेट होतात. पण हे प्रत्येक वेळी होईलच असं नाही. म्हणून एकदा फक्त त्याच्या पुढे जाऊन व्हेरीफाय करायचं. काय करायचं, जर हे क्रांतीसूत्रात टाकता येतात आपण पहिलं ऑप्शन घेतात की 5 शेअरची किंमत जर 60 तर 7 शेअरची किती, बरोबर ना. ही दुसरी संख्या किती ते पण शोधू. कारण हे गुणोत्तर येते की नाही चेक करायचं आपल्याला. मग 12×5 = 60 तिरपा गुणाकार होईल की नाही यांचा, 60×7/5. 12×5 आणि 12×7 = 84 म्हणजे दुसरी संख्या मिळाली. पहिली संख्या 60 दुसरी संख्या 84. या दोघांमध्ये तो म्हणतो 40 ऍड केल्यानंतर प्रत्येकामध्ये मग नवीन संख्या काय मिळाली आपल्याला तर हे 60 आणि 40 100. हे 4 आणि 8 आणि 4 12 म्हणजे 124. आता या दोघांनाही 4 न भागला कारण 25 पाहिजे ना आपला. तर 25×100 बरोबर 4 न भाग दिला. याला 4 न भाग दिल्यावर 4×3 = 12 आणि 4×1 = 4 आलं.
म्हणजे नवीन गुणोत्तर आपल्याला मिळालं. याचा अर्थ पहिली संख्या जी छोटी संख्या होती ती 60. तर अशा पद्धतीनं हे सगळं न करता तुम्ही नुसतं त्या प्रश्नाकडे बघून उत्तर देऊ शकत नाही. काय करायचं होतं, पहिली संख्या 5 शेअरमध्ये समजली आपण 7. मग 60 मध्ये 40 मिळवलं यातल्या 25 न भाग जातो का चेक केलं जात होता. मग तेच ऑप्शन असणार आहे. आणि तुम्ही म्हणाल दुसरं जर इथे अंदाज आपण थोड्या वेळासाठी घेऊ, इथे 10 असलं तर काय झालं, मग 10 मध्ये 40 मिळवल्यावर सुद्धा 25 न भाग जात होता. म्हणजे काय, तर 25 दोन्ही 50 आलं असतं. ठीक आहे, हा दास. पण जर आपण 10 ही किंमत धरली 5 शेअरची, मग 5 दोन्ही 10 हे किती मिळाले असते, 14. मग दुसरी संख्या जी मिळणार होती आपल्याला ती किती मिळाली असती, पहिली संख्या जर 10 म्हटलं तर दुसरी मिळाली असती 14. मग 10 मध्ये 40 मिळवल्यावर 25 ने भाग जातो आणि यामध्ये 40 मिळवल्यावर किती होतील, 54 होतील. आता सॉरी इथे 50 नाही होतं. आता मला सांगा, नवा जो शेअर मध्ये नवीन गुणोत्तर मध्ये ते काय मिळेल, तर याच्या अर्धे होतात 25 आणि या 54च्या अर्धे होतात 27. आपल्याला पाहिजे किती होतं, 25 एक 30 जे 60 मुळे मिळाल. तर एक किंवा फार फार तर एखाद्या वेळी दोन ऑप्शन सोडवावे लागू शकतात. अदरवाईज बहुतेक वेळा तोंडीच उत्तर देणं जास्त यायचे. आता हा प्रश्न तर निव्वळ लहान लेकरासारखा आहे, म्हणजे कोणत्याही चौकीतल्या पोराला सोडवता येईल इतका सोपा. पण हे फील गुड फॅक्टर साठी असतात. म्हणजे त्यात खुश होण्यासारखं काही नाही की एखादा प्रश्न सोपा आहे किंवा नाराज होण्यासारखं काही नाही. फील गुड फॅक्टर कशासाठी, तर असे काही प्रश्न जाणीवपूर्वक टाकले जातात की नवीन एखादा पोरगा पहिल्यांदा पेपर द्यायला आला ना, तो पण खुश झाला पाहिजे की हा मला पण जमू शकतं. जर सगळेच प्रश्न अवघड टाकले तर प्रॉब्लेम काय होतो, तो पहिल्यांदाच पेपरला गेला, तो निराश होईल, परत फॉर्मच नाही भरणार. तर त्यामुळे असे जे प्रश्न असतात ते सोपे, खुश व्हायचे, तोंडी उत्तर देण्यासाठी. विचारलं काय, एका शेतीची लांबी 1.2 किलोमीटर आहे आणि त्याची रुंदी 400 मीटर आहे. आता हे जे पहिलं दिलं ते किलोमीटर मध्ये दिलं आणि रुंदी जी दिली ती मीटर मध्ये दिली आणि विचारलं काय, लांबीची रुंदीशी गुणोत्तर सांगा. मग गुणोत्तर काढताना कधी दोन्ही परिमाप जे आहेत ते सारखे असले पाहिजे. मीटरचं गुणोत्तर मीटर सोबत, किलोमीटरचं किलोमीटर सोबत, किलोग्रामचं किलोग्राम सोबत, ग्रॅमचं ग्रॅम सोबत, सेकंदांचं गुणोत्तर सेकंदासोबत, मिनिटाचं मिनिटासोबत, तासांचं तासासोबत. जर हे एकक सारखे नसतील तर त्यावेळेला कसं गुणोत्तर काढता येतं, सर द्यायचंच नसतं मला. आता के चा अर्थ काय होतो, के म्हणजे 1000. मग आता 1.2 किलोमीटर याचाच अर्थ काय झाला, 1200 मीटर. म्हणजे काय, आपण 1.2 ला 1000 ने गुणायचं असं समजा. पण खरंच गुणण्याची गरज असते का, 12 एक 12 आणि हे 3 झिरो आणि त्याच्यानंतर एक संख्या सोडून पॉईंट, म्हणजे काय मिळालं, 1200 मीटर. मग 1200 मीटरचे 400 मीटरशी गुणोत्तर सांगा असा प्रश्न आहे. आता काय, झिरो झिरो कटले, झिरो कटला, 4 इथे 4 आणि 4 3 12 म्हणजे काय मिळालं, 3 हे जे ऑप्शन आहे 2 नंबरचं ते पहिलं ऑप्शन आहे, ते 1 नंबर टाकतो. तर 3 हे बघ इथे ऑप्शन वरून फार जाणं सोपं होतं, 12 आणि 4, 4 3 12 या अर्थ. तर 3 पट 1 पट अशा पद्धतीनं त्याच्याकडे बघून उत्तर दे. आता प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल असा प्रश्न आहे. आता याच्याकडे पाहिल्याबरोबर ज्या पोरांना बेसिक नॉलेज आहे की त्याने वर्ग 10 पर्यंतचे 20 पर्यंतचे पाठ केलेले आहेत, करावे म्हणेल. मी फार काही सूत्र देतच नाही पाठ करण्याचा प्रश्न नाही, पण दोन गोष्टी मी सांगेल पाठ करायच्या. एक 20 पर्यंतचे पाडेल जे तुम्हाला खूप कॉन्फिडन्स देतं कारण कॅल्क्युलेशन फास्ट होतं. आणि दुसरं 20 पर्यंतचे वर्ग घन वगैरे बाकी गोष्टी. आता 4 हे काय आहे, तर 2चा वर्ग आहे. नंतर 3चा वर्ग आहे. नंतर 5चा वर्ग आहे. नंतर 7चा वर्ग आहे. नंतर 9चा वर्ग झालाच नाही. आता इथे पहा, 2चा वर्ग आहे 3चा, इथे गॅपच नाहीये दोघांमध्ये, म्हणजे 1चा अंतर आहे असं समजू, 2 आणि 3. इथे 2चा अंतर, इथे 2चा अंतर आहे. आणि नंतर 11चा, म्हणजे याचा अर्थ काय झाला, 11चा वर्ग 101 आणि 13चा वर्ग आहे. याचा अर्थ हा गॅपवर काही डिपेंडच नाही. एकीकडे 1चा गॅप, दुसरीकडे 2चा गॅप, तिसरीकडे 4चा आणि परत 2चा गॅप. याचा अर्थ ह्या सर्व मूळ संख्या आहेत. मग पहिली मूळ संख्या ही, नंतर मूळ 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 संख्या, मग 13 नंतर मूळ संख्या कोण आहे, 17. मग 17चा वर्ग कोण, तर यांच्यापैकी कोण आहे, 289 झालं उत्तर. म्हणजे फक्त बेसिक नॉलेजवर हा प्रश्न सोडवता येईल, कोणालाही सोडवता येईल असा. खालील संख्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी काय, परत तसा प्रश्न आहे. आता हे 27 आणि 125 हे दोन आकडे पाहिल्यावर काय कळतंय की 3चा घन 5चा घन, किमान 10 पर्यंतचे घन तरी माहित पाहिजे. 3चा घन, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. 5चा घन
5 5 25, 25 5 1600. नंतर 7चा घन, 7साठी 49 आणि 49 गुणिले 7. आणि नंतर हे पहा 7 5 35 जवळपास चाललंय, त्याचा अंदाज तरी लागतो. आता इथे 3चा, नंतर 2 ऍड केले 5चा, नंतर 2 ऍड केले 7चा, नंतर 2 ऍड करून 9चा घन असला. आता हा 9चा घन दिलेला आहे. पहिले 3चा घन, 5चा घन, 7चा घन, 9चा घन, म्हणजे त्याच्या पुढे कोण असणार आहे? 11चा घन. तर 11चा घन किती? तर 1331. पाठ असेल चांगलं, पण नसेल पाठ तरी पहा 11, 11चा वर्ग किती? 121 आणि गुणिले 11 म्हणजे घन. तर एकक स्थानी एक येणार आहे, दुसऱ्या कोणत्याच ऑप्शन मध्ये नाहीये. म्हणून जर पाठ नसला तरी उत्तर देता येतं, परंतु मी म्हणेल की 20 पर्यंतचे वर्ग घन किंवा पाठ करून ठेवा. आता इथे पहा मजा आहे, निव्वळ इथे 4थी 5वीच्या लेकरांचा प्रश्न आहे. काय म्हटलंय की 36.205 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे 29.098 येईल. आता अशा वेळेला कराल काय? तर बेसिक आधी समजून घेऊ, प्रश्न दूर ठेवा. मी काय सांगतो त्याच्याकडे खाली. माझं म्हणणं एक संख्या दिली तुम्हाला 8 आणि 8 मधून 2 वजा केले तर काय मिळेल तुम्हाला? 6. समजते? हे तर येतं ना, तोच आहे प्रश्न. आता त्यांनी विचारलंय तुम्हाला की 8 मधून किती वजा करू म्हणजे किती? 6 उत्तर आहे. किती वजा केल्यावर उत्तर 6 आहे, हे कळतं की नाही? पाहिलं 8 मधून 2 गेले 6 उरले, असाच प्रश्न वरती. आता हे उत्तर काढण्यासाठी आपण काय करू शकतो? ह्या 8 मधून हे जर 6 काढून टाकले, 8 मधून 6 काढून टाकले तर काय मिळालं? 2. म्हणजे किती वजा करायचे उत्तर भेटतंय की नाही? मग वरच्या प्रश्नात सुद्धा आपण तेच करू शकतो की म्हणणं काय त्याचं, 36 मधून किती वजा केले म्हणजे 29 मिळतील की नाही? मग 36 मधून 29 वजा केलं तरी तीच संख्या मिळणार आहे, जी यातून वजा केल्यावर हे उत्तर भेटणार आहे. उलट सुलट होईल की नाही? पहा 8 मधून 2 वजा केले तर 6 भेटतात आणि 8 मधून 6 वजा केले तर 2 भेटतात. समजतंय? 2 वजा केले तर 6, 6 वजा केले तर 2, उलट सुलट होणार आहे की नाही? याचा अर्थ 36 मधून काहीतरी वजा केलं की 29 भेटणार आणि 36 मधून 29 वजा केले तर यातून काहीतरी भेटणार आहे. म्हणून आपण काय करणार, तर 36 मधून सरळ सरळ एक वजाबाकी करून टाका. 36.205 आणि वजा 29.098. आता मला सांगा, इथून हातचा घ्यावा लागेल, इकडे हातचा घेतला, इथे इथे झाले 10, या 10 ने याला हातचा दिला, इथे झाले 9 आणि इकडे 15. आता 15तून 8 गेल्यानंतर किती उरतात? तर 7 उरतात. मग 7 वाले एकक स्थानी 7 असलेले 2 ऑप्शन आहे आपल्याकडे, फक्त एक आकडा पुढे जायचे. पहा मी पेपर सोडवण्याची कला जे म्हणत होतो ना, हे ऑप्शन तर ऑलरेडी इलिमिनेट झालेले आहेत. का? तरी ते 15तून 8 गेले 7 उरले. समजते? आता ह्या 2 पैकी फक्त पुढे जायचे. इथे जर इकडे 7 नसते, इथे 6 असते, तर मग याच्या पुढे सुद्धा जायचं नाही, डायरेक्ट टिक करू शकत होतो. आता काय आलं? 9तून 9 गेले, काय उरलं? 0. झालं तुमचं उत्तर. कारण इथे 17 आहे आणि इथे पॉईंट नंतर 0.7 आहे. आपलं उत्तर 0.07 येणार आहे, इथे लिखेल. पण इकडे शेवटचे 2 अंक 0.7 असणार आहे की नाही? इकडे पुढे करत नका बसू. काही विद्यार्थ्यांना ते आत्मिक समाधानच भेटत नाही जोपर्यंत फायनल उत्तरावर येत नाही. इथे 2 पर्यंत, जेव्हा या 7 पर्यंत येणार नाही, त्यांचं मन भरत नाही आणि मग त्यांचा रिझल्ट बी येत नाही. कधी ध्यानात ठेवायचं की पेपर शेवटच्या आकड्यापर्यंत तर कधी सोडवायचं नाही. तुमची काय रफ शीट चेक नाही करणार आहे ते, खरंच इथपर्यंत गेला होता. 10वीचा पेपर नाही, तुम्ही किती स्टेप लिहिला त्याच्यानुसार मार्क. पेपर होईल तितका फास्ट सोडवायचा. तर इथे काय होईल पहा, एकातून 0 गेला, 1 उरला, पॉईंट आला. आता इथे काय होईल, तर इथून हातचा घ्यावा लागेल परत. मग हातचा घेतला, इथे उरले 2 आणि इथे झाले 16. 16तून 9 गेले, किती उरले? 7 आणि इकडे 2तून 2 गेला 0. म्हणजे उत्तर काय मिळालं तुम्हाला? 7.107. पण इथपर्यंत सोडायचं होतं, पुढचं सोडवण्याची गरज नव्हती. तर पेपरमध्ये हा प्रेझेन्स ऑफ माइंड वापरा. आता इथे पहा, हा जो प्रश्न एकदम मजेदार, साधा, सोपा, बेरीज वजाबाकीचे प्रश्न विचारले, पण ठीक आहे. म्हणजे हा प्रश्न सुद्धा काही विद्यार्थ्यांना वाटू शकतो. आपण त्याची खिल्ली नाही उडवायचा, फक्त सांगतोय की जर तुमचं बेसिक स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला हा प्रश्न फार मजेदार वाटेल. आणि याला भागिले लिहू आपण 1.8 असं ते नाही. फक्त त्याचं म्हणणं काय, आपण नॉर्मली काय करत असतो, बोडोमास नियम काय सांगतो तुम्हाला? भागाकार, गुणाकार, बेरीज. पण सगळ्यात आधी काय? ब्रॅकेट. सगळ्यात पहिले कंस. मग आपल्याला कंसात बेरीज असो, वजाबाकी, गुणाकार, जे असेल ते कंसात जे आधी दिले ते सोडवायचं. पण आपण सगळ्यात पहिले काय सोडवणार? ही गोष्ट. तर याचा गुणाकार किती येतो पहा, ह्या दोघांचा गुणाकार. तर 7×2101 इकडे लिहितो. 21 1 हातचे 2
3 त्रिक 9 2 11. आता हे संख्या मिळाली आपल्याला आणि टोटल किती संख्या आहेत पहा, 1 2 3 4 5 6 संख्या आहेत पॉईंट नंतर. मग आपण काय करणार, 6 संख्या टोटल सोडून 6 अंक म्हणा त्याला, तेवढ्या शोधून पॉईंट देणार. आणि खाली काय मिळाले आपल्याला, 1.11. आता 111 भेटलं. जेव्हा वरती आणि खाली सगळ्या संख्या कटतात तेव्हा उत्तर 1 असते माहिती तुम्हाला. परंतु इथे वरती 1 उरला, खाली काय नाही उरला, वरती 1 उरला म्हणजे द्यावा लागतो. आता इथे 111 111 भागाकारात 1 उरला, तो नाही लिहिला तरी चालतो, लिहायचा असतो. आता वरती काय मिळाले बघा, इकडे पॉइंट नंतर 2 अंक होते आणि इथं पॉइंट नंतर 6 आहेत तसे, पण 2 आपण हे 2 कट. आता उरलं काय, तर 4 अंक उरले तरी पॉइंट नंतर विभाज्यात उरले. हे बेसिकच्या पहिल्या लेक्चर मध्ये शिकवलेले की पॉइंट कसे कट होतात. आता इथे काय होईल, तर ह्या 4 संख्या, मग 1 2 3 आणि हे 1 अशा 4 संख्या शोधून पॉइंट द्यावा लागेल आपल्याला. टोटल 6 होत्या, ह्या 2 हे 2 पॉइंट नंतरच्या 2 संख्या कट झाल्या, तरी विभाज्यामध्ये 4 संख्या उरल्या होत्या, म्हणून आपण 4 संख्या सोडून पॉइंट दिला. विभाजकात उरल्या असतात तर आपण 4 0 वाढवले असते. मग उत्तर काय मिळालं आपल्याला, 0.0001. हे 2 नंबर सोडतात बरोबर. इथे का 4 टाइम्स 0 आणि नंतर 1 दिलेले आहे, 5 संख्या पॉइंट नंतर. तर ते कळलं नाही का आपल्याला काय करायचं. 2 डझन पुस्तकांची किंमत दिलेली आहे, तर 15 पुस्तकांची एकूण किंमत. ही क्रांती सूत्रात टाकतायत, साधी गोष्ट आहे, तुम्हाला कळते. आता काय करायचंय, तर 2 डझन म्हणजे किती पुस्तकं, 24 पुस्तकं. मग 24 पुस्तकांची किंमत जर 1728 आहे, तर 15 पुस्तकांची किंमत किती, इतकं विचारा फक्त क्रांती सूत्राला. झालं. आता तिरपा गुणाकार होईल यांचा, काय होईल, 1728 गुणिले 15 भागिले 24. आता 24 आहे म्हटल्यावर 12 ने भागतात. 24चा पाडा येत असेल, अति उत्तम, नसेल येत तरी हरकत नाही. 12 दोन्ही 24, 12 1 12, 5 उरले, 12 चूक 48, किती उरले ते 4 आणि 12 चूक 48. आता 144 चे अर्धे किती होतात, 72 आणि 72 गुणिले 15 हा शेवटचा एक गुणाकार करावा लागेल तुम्हाला. मग करा, 15 दुनी 30 0 5 3, 15 7 105 आणि हे 3 म्हणजे 108. म्हणजेच 15 पुस्तकांची किंमत मिळाली तुम्हाला 1080 रुपये. साधं क्रांती सूत्रात टाकून रोजचं कॅल्क्युलेशन आपलं काय केलं, 2 डझन पुस्तकं म्हणजे किती, 24. मग 24 पुस्तकांची किंमत 1728, तर क्रांती सूत्राला विचारलं 15 पुस्तकांची किंमत किती, फायनल उत्तर भेटलं 1080. आता इथे आपण मांडू शकतो क्रांती सूत्र, तर माझं म्हणणं जितकं सिंपल करता येईल तेवढं करा. किती तासांचं काम आहे ते पाहू. 10 मजूर रोज 6 तास, म्हणजे किती काम होईल, रोज 60 तास काम व्हायला, आणि असे 12 दिवस काम पुरतं. तर प्रश्न असा विचारायचा, 20 मजुरांना रोज 9 तास काम करून किती दिवस लागतील, समजा प्रश्न. मग ही एक्स ची किंमत मिळेल, जे सर्व कॅल्क्युलेशन होणार आहे ते एक्स होणार आहे. आता पहा, इथे 10 1 10, 10 2 20, बे 1 बे, बे त्रिक 6, 3 1 3, 3 त्रिक 9, 3 1 3, 3 चूक 12, संपलं. एक्स ची किंमत किती मिळाली, तर 4. म्हणजे ते 90 20 मजूर रोज जर 9 तास काम करत असेल, आता इलिमिनेशन पण वापरता येत होतं पण गरज नव्हती याची, समजून घ्या. 10 मजूर 6 तास काम करतात रोज, 10 रुपये कामाला रोज 6 तास काम करून किती दिवस लागतात, 12. आता मजूर दुप्पट केले, तास तेवढेच ठेवले असं समजून, थोड्या 6 तास काम करत होते पहिले लोक, यांना पण 6 तास काम करायला लावू. अशा सिच्युएशन मध्ये काय होईल, मजूर दुप्पट झाले म्हणजे कामाचे दिवस अर्धे होतील की नाही, समजतंय. 10 लोक काम करत होते, तितकाच वेळ काम करायला लागले, पण आता कामाचे लोक झाले 20. मग 12 दिवस लागत होते ते 6 लागतील की नाही. मग इथे पहा, 6 जर हे पहा, हे 8 आणि 10 तर आपोआप इलिमिनेट होतात, 6 पेक्षा कमी लागणार का, तर तास सुद्धा वाढवले. पहिले 6 तास काम करत होते, आता 9 तास काम करायला लोक, म्हणजे उत्तर 6 पेक्षा कमी येणार की नाही, एकच ऑप्शन होतं 6 पेक्षा कमी. म्हणजे कॅल्क्युलेशन तुमचं वाचतं. पेपरमध्ये मी खरं सांगतो, हे मी कधीच सोडवत नाही, इथे बघून सोडवता येते. काय करा, 10 मजूर 20 मजूर झाले आणि कामाचे तास वाढलेत ना, मग 12 दिवस लागायला पाहिजे की नाही. जर 10 मजूर असले तर 12 दिवस लागतात, मग 20 मजूर असले तर 6 दिवस लागते. आणि कामाचे तास कमी झाले असते, कामाचे तास कमी केले तर 6 पेक्षा थोडा जास्त टाइम लागला, पण कामाचे तास पण वाढवले, 6 तास होते 9 तास केले, म्हणजे 6 दिवसांपेक्षा सुद्धा कमी दिवस लागतील. मग 6 दिवसांपेक्षा कमी वाला एकच ऑप्शन होते. तर हे सोडवत बसण्याची गरज नव्हती, त्याच्याकडे बघून उत्तर दिलंय.
हा प्रश्न आहे ना फार मजेदार आणि याचे लय पद्धती सांगतात लोक. मी सांगतो तुम्हाला, पण हे सोडवायचं आहे. मी जे सांगतोय ते फक्त उगाच लोक सांगतात म्हणून मी सांगतोय, वास्तविक ते करायचं नाही. यांचं म्हणणं असतं ए बी आणि सी असे लिहून घ्या, अशा ब्रॅकेट बनवा, ए ची किंमत टाका, ए बी टाकलं पहिलं, ए आणि बी ची किंमत टाकली, दुसरी ए आणि बी ची किंमत टाका, दुसरी बी ची किंमत आहे 5 आणि सी ची किंमत आहे 7. नंतर हे जे 4 आहे तिकडे कंटिन्यू करा, हे जे 5 आहे तिकडे कंटिन्यू करा. आता हे सांगणं कर्तव्य म्हणून सांगतोय, गरज नाही जशी ते मी नंतर सांगतो. आता यांचा गुणाकार करा, 3 5 15, 5 चूक 20 आणि 7 चूक 28. आणि हे केल्यानंतर मग ए आणि सी ची किंमत किती मिळाली? 15 28. पहिलंच ऑप्शन आहे, ठीक आहे. यालाही काय वेळ लागणार, पण आकडे जर विचित्र असतील तर गुणाकाराला थोडासा वेळ लागू शकतो. पण माझं म्हणणं आहे की हे करू नका. काय करा फक्त माहितीये, पहिले ए आणि बी दिलेला आहे की नाही पहा, ही इथे होतंय काय पहा, ह्या 5 ने आपण याला गुणायलो की नाही, 5 हे इथं आले ना, मग 5 तरी 15 आले. आणि ह्या 4 ने इकडे, इथे 4 नव्हतं ना, सी ची किंमत लिहिली होती, या 4 ने आपण 7 ला गुणायलो, कळते. मग इथे हे सांगतो तुम्हाला, वास्तविक हे लिहायचं नाही, जे मी लिहायलो आता ते सुद्धा लिहिण्याची गरज नसते. ए बी आणि बी सी यांच्या किमती दिल्या की नाही तुम्हाला, ए ची किंमत किती दिली आहे? 3 आणि बी ची किंमत दिली 4. नंतर बी ची किंमत दिली 5 आणि सी ची किंमत दिली 6. अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं असतं आपल्याला, बी कॉमन आहे की नाही, तर तो बी जो दोन्हीकडे कॉमन आहे तो सारखा करायचा असतो, व्हॅल्यू सारखी झाली पाहिजे. मग याला सारखं करण्यासाठी काय करू, या बी च्या व्हॅल्यूने याला जर गुणलं तर 20 होतील आणि ह्या बी च्या व्हॅल्यूने याला गुणलं तरी हे पण 20 होतील. आता हे पण करायचं, का करायचंय ते सांगतोय फक्त, हे सोडवायचं नाही. काय करायचंय तुम्हाला फक्त, मग तुम्ही मला सांगा, या 5 ने याला गुणलं म्हटल्यावर त्याच्या जोडीदाराला पण त्या 5 ने गुणाल की नाही, आणि या 4 ने याला गुणलं म्हटल्यावर त्याचा जो जोडीदार आहे त्याला पण 4 ने गुणाल की नाही. मग पुढच्या वेळेस कधीही तुम्हाला असा प्रश्न आला तर फक्त एक काम करा, पहिल्या बी च्या जोडीदाराने सी ला गुणा आणि दुसऱ्या बी ने ए ला गुणा, म्हणजे किती झालं, 5 तरी 15 आणि 7 चूक 28. काय करायचं इथून पुढे, ध्यानात ठेवा, पहिल्या बी ची किंमत आहे याने याला गुणा आणि दुसऱ्या बी ची किंमत आहे त्याने याला गुणा, किती झालं, सॉरी 5 आहे बी ची किंमत, ही झाली 5. झालं, इथल्या इथे 5 तरी 15, 7 चूक 28. आता इथून मी सांगता येते की नाही मला सांगा, नुसता तो प्रश्न दिसला तुमच्या समोर, याच्याकडे पाहून काय करायचं आपल्याला, ह्या बी ने याला गुणायचे, 3 5 15, 15 वाला ऑप्शन पाहायचं. झालं. बरं, भाग गेल्यावर छोटे पण होऊ शकतात 3 5 15, म्हणून लिहा. काय कराल, पहिली गोष्ट 5 तरी 15 लिहिले आणि नंतर सी ची किंमत काढायची, तर काय कराल, याच्या जोडीदाराने त्याला गुणा, 7 चूक 28. आता भाग जात असेल तर द्या, नसेल भाग जात तर हेच फायनल आन्सर आहे. आता याला 15 कितीने भाग जातो, 3 ना 5 ना, आणि याला 3 नाही भाग जात नाही, 5 नाही जात नाही, म्हणून हेच फायनल आन्सर आहे, 15 28. तर बऱ्याच वेळेला डोकं वापरून अर्ध्यापेक्षा जास्त लिहिताना तुम्हाला पेन उचलायची सुद्धा गरज पडत नाही. त्याच्यामुळे प्रेझन्स ऑफ माइंड हा जास्त महत्वाचा आहे गणित लिहिण्यापेक्षा. आता हा प्रश्न एवढा सोपा आहे, याचं उत्तर सुद्धा तोंडी देता येतं बरं का. हे 5 4 10 9 19, 19 शेअरची किंमत आहे 9500, तर 19 5 95, 500 एका शेअरची किंमत भेटते, तोंडीच सांगता येतात. एक आधी काय आली, नंतर म्हैस, नंतर बैल. तर म्हशीची किंमत किती, म्हैस मध्ये, मग तिचे शेअर फंड मध्ये असतात, मग 5 30 असं तोंडी उत्तर देता येतं नुसतं त्या प्रश्नाकडे बघून. मी एकदा सोडून दाखवतो, नंतर तुम्ही ट्राय करा, तुम्हाला स्वतः तसं देता येतं की नाही का. एकूण किंमत किती आहे, त्याने काय केलं, एक गाय घेतली, एक म्हैस घेतली आणि एक बैल घेतला, अशा 3 प्राण्यांची किंमत झाली 9500, म्हणजे 9500. आणि शेअर किती आहेत टोटल, तर 6 4 10 9 19, 19 शेअरची किंमत एवढी, बरोबर. मग 19 5 95 एका शेअरची किंमत भेटली तुम्हाला. हे क्रांती सूत्रात सुद्धा टाकू शकता. लिहिताना काय लिहाल माहितीये, 19 शेअरची किंमत जर 9500, तर यातले गाय, म्हैस, बैल, तर म्हशीचे शेअर किती आहेत, 6. मग डायरेक्ट लिहू शकता 6 शेअरची किंमत किती, संपलं. तिरपा गुणाकार होईल यांचा, 19 5 95, 5 30 आणि हे 2 0, म्हणजे 3000. अशा पद्धतीनं नुसतं त्या प्रश्नाकडे बघून उत्तर. आता मी म्हणत होते की तुम्हाला नंतर स्वतः जमतं का, तर तुम्ही मला इथे गायीची आणि बैलाची किंमत किती येते ते सांगा, हे शेअर वाईज डिवाइड. आई व तिची मुलगी यांच्या आजच्या वयाची बेरीज 66 वर्ष आहे. 12 वर्षानंतर त्यांच्या वयाची गुणोत्तर 2:3 होईल, तर आईचे आजचे वय सांगा.
आता कधी असा प्रश्न आला तर 5 वर्षापूर्वी, 5 वर्षानंतर किंवा 10 वर्षापूर्वी, 10 वर्षानंतर एकदाची बेरीज दिलेली असते, एकदाचं गुणोत्तर. तर जेव्हाचं गुणोत्तर दिले तेव्हाची बेरीज किती असेल हे शोधायचं. मला सांगा, हे 12 वर्षानंतरचं गुणोत्तर एक आहे, 2:1. 12 वर्षानंतर गुणोत्तर सॉरी 2:1 होणार आहे. आता आईचं वय, मुलीचं वय यांच्यामध्ये एका शेअरचा फरक आहे. आणि आज बेरीज किती आहे? 66. आता आज जर 66 असेल तर 12 वर्षात काय होईल? मुलीचं वय 12 वर्ष वाढेल आणि आईचं वय 12 वर्ष, म्हणजे दोघींचे मिळून किती होणार आहे? 12 असे 24 वर्ष याच्यामध्ये वाढले. मग 24 वर्ष वाढले म्हणजे वय किती झालं? 6 4 10 हातचा 1, 90 वर्ष झालं. बेरीज झाली त्यांची 90. आणि शेअर किती आहे? टोटल 3. मग 3 शेअरची किंमत जर 90 तर एका शेअरची किंमत किती? 3 30 90. म्हणजे आईचं वय असणार आहे 60 वर्ष आणि मुलीचं वय असणार आहे 30, कारण एका शेअरची किंमत 30. असे 2 शेअर आहेत आईकडे, मग 30 दुनी 60 आणि मुलीकडे एकच शेअर आहे, मग 30 एके 30. आता हे वय कधीच आहे मला सांगा? तर हे वय 12 वर्षानंतरचं, कारण आपण यामध्ये 24 वर्ष दोघींचे मिळून ऍड केले होते. मग 12 वर्षानंतर आईचं वय 60 असेल तर आज किती असेल? तर या 60 मध्ये 12 कमी असते, समजते? म्हणजे किती असेल? तर 48. हे झालं आईचं वय. आता मुलीचं वय विचारलं असतं, आजचं मुलीचं वय सांगा, तर 30 वर्ष हे 12 वर्षानंतरच आहे. मग 12 वर्षानंतरचे वय सांगा तर 30, पण आजचे वय सांगा तर या 30 मध्ये 12 कमी होतील, म्हणजे किती होतील? 18 होतील. म्हणजे आईचं वय 48 आणि मुलीचं वय 18. आणि दोन्ही ऑप्शन माहिती काय विचारलंय त्याच्यावर डिपेंड करते उत्तर काय. आईचं वय विचारलंय 48 वर्ष. हा प्रश्न सोपा आहे. 4 क्रमगत समसंख्यांची सरासरी 35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या सांगा. कधी ध्यानात ठेवा, क्रमवार संख्या असतील ना तर त्यांची सरासरी मधली संख्या असते. आता इथे 4च संख्या आहे, तुम्ही मला मध्ये तर काही उरलंच नाही, पण ह्या समसंख्या आहे म्हणून विषम संख्या त्यांच्या मध्यभागी येईल. कुठे ते? आता 35च्या आधीची समसंख्या कोण? 34. 35च्या नंतरची समसंख्या कोण? 36. त्याच्या नंतरची समसंख्या 38. त्याच्या आधीची समसंख्या 32. समजतंय? आता 35 बरोबर मध्यभागी असणारे ध्यानात ठेवा. इकडे 2 संख्या आहेत सम आणि पुढे 2 संख्या आहेत सम, मध्यभागी आली सरासरी 35. आता विचारलं काय? सर्वात लहान संख्या सांगा 32. सर्वात मोठी संख्या विचारला 38. आता एक प्रश्न तुमच्यासाठी, जर 6 समसंख्यांची सरासरी 49 आहे तर सर्वात लहान संख्या सांगा. ट्राय करा. काय करा? 49 मध्यभागी लिहा आणि पुढे 3 संख्या असणार आणि मागे 3 संख्या असणार. मग कोणत्या संख्या? आता इथे 50, 52 आणि 54, कारण सम विचारलेला आहे. आणि या 49च्या मागे कोण असणार? तर 48, 46 आणि 44. सर्वात लहान संख्या, सर्वात मोठी संख्या. कोणतीही संख्या विचारू द्या, 10 सेकंदात उत्तर भेटेल. 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के? 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के? लिहा. 2400 पैकी 144 तर 100 पैकी किती? हेच तर बेसिक आहे क्रांती सूत्र, की टक्का म्हणजे 100 पैकी. आणि प्रश्न विचारायचा, 2400 पैकी 144 तर 100 पैकी किती? तिरपा गुणाकार 144 गुणिले 100 भागिले 2400, ह्या दोघांचा गुणाकार होता सुरुवात, आणि हे एक्सचा जो जोडीदार आहे तो खाली येतो. आता इथे 2 0 कटले, 2 0 कटले. आपल्याला माहितीये 144 हा 12चा वर्ग आहे, मग 12नेच भाग देऊ. 12 2 24 आणि 12 12 144, 12 1 12, 2 उरले असते, 12 2 24 आणि बे 12. याचा अर्थ 6%. जर 10 सेकंदात उत्तर भेट काय लिहिलं कळतंय? 2400 पैकी 144 तर 100 पैकी किती? आणि 100 पैकी किती? त्यालाच म्हणायचं टक्के. एक विक्रेता एक कपाट 2520 रुपयांना विकून 20% नफा मिळवतो, तर त्या कपाटाची खरेदी किंमत सांगा. खरेदी म्हणजे मूळ किंमत समजू आपण थोड्या वेळासाठी. आणि त्याने विकलं कितीला? ते 2520 ला, आणि त्याच्यामुळे त्याला 20% नफा झाला. आता त्यांनी बेसिक शिकलेलं आहे टक्केवारीचा, आपण म्हणजे आपल्या भाषेवर, तर त्याला हे कळतं की आपल्याला 20% नफा झाला म्हणजे 100 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकली आपण? 120 ला विकली. 20 रुपये शिल्लक घेतले ना, 20% म्हणजे 100 पैकी 20. तर आपली 100 रुपयांची वस्तू 120 ला विकली जात असेल
तर त्याची वस्तू कितीची आहे जी 2520 ला विकली जाते. कसा प्रश्न विचार झालं होतं. तिरपा गुणाकार होईल याचा. काय होईल? 100 गुणिले 2520 आणि भागिले 120. 0 कटला. आता 12 ने याला भाग देऊ. 12 दुने 24, एक उरला, 12 एक 12, 21 एक 21 आणि हे 2 0 म्हणजे किती रुपये झाले? तर 2100 रुपये. संपलं उत्तर. 10-10, 20-20 सेकंदाचे प्रश्न आहेत हे सगळे. म्हणून मी म्हणतो की पोलीस भरतीचा आपली बॅच केलेला एखादा मुलगा असेल तर तो 25 पैकी 15 प्रश्न किमान तोंडी उत्तर देऊ शकतो. उरलेल्यांना एवढं थोडं थोडं कॅल्क्युलेशन, याच्या पुढे जात नाही, कधीच ती रपशीर करत नाही. मी शिकवताना सुद्धा कधी पेज भरून इकडे लिहिलं मग पुढे लिहिलं मग पुढे लिहिलं असं होत नाही. पूर्ण पेज आतापर्यंत कधी भरलं आणि इतकंच होतं आपलं. एका टेबलाची छापील किंमत 7500 आहे. दुकानदार त्या छापील किमतीवर 12% सूट देतो तर ते टेबल किती रुपयांना मिळेल? आणि हे प्रश्न मी घरून आणलेले आहे, मागच्या वर्षी पोलीस भरतीने विचारलेले आहेत. आता इथे का 7500 म्हणजे 7500 वर 12% सूट आहे. तर या दोघांचा गुणाकार करा आणि इतके टक्के होतात. टक्क्याचा अर्थ काय होतो माहिती? 2 0 कमी करणं. आता 12 पंचे 60 शून्य हातचे 6, 12 साती 84 आणि 6 90. याचा अर्थ काय आला? 900 रुपये सूट होणार. मग जर 7500 वस्तूची मूळ किंमत आहे आणि त्यापैकी 900 सूट दिली तर काय होईल? 0 0. इकडून आजचा घेतला, इथे 6 आणि इकडे 15, 15 तो 9 गेले, किती होतील? तर 5 वजा करा आणि परत 4 म्हणजे 6 होणार. आणि इकडून 6 इथे 0, तर 6600 हे 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. फक्त बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार नीट आलेल्या आकड्यांवर ध्यान ठेवा. अदरवाईज कसं सोडू शकत होते त्याचे एक ऑप्शन होता. जर आपण विचार करायचा 100 ची वस्तू 12% सूट दिली म्हणल्यावर कितीला विकली असती? 88 रुपयाला. तर 7500 ची वस्तू किती रुपयांना? यांचाही तिरपा गुणाकार उत्तर देऊ शकतो तुम्हाला. काय मिळेल? 88 गुणिले 75. आता हे कॅल्क्युलेशन थोडं अवघड जाईल, त्याच्यापेक्षा तेच सोपं आहे. 12% काढा आणि वजा करा. हे केलं तर डायरेक्ट 66 उत्तर भेटेल. दाखवतो. 8 शून्य 8 4, 8 40 आणि 4 44. 1 0 द्या 7 9 सध्या 56 6 5 आणि सध्या 56 आणि 5 61. काय मिळालं आता? 0 6 4 10 0 हातचा 1 4 आणि 1 5 हातचा 1 6 आणि हे 6 म्हणजे 6600. तर डायरेक्ट उत्तर भेटतं. काय केलं? 100 ची वस्तू जर 88 ला 88 रुपयांना 12% सूट म्हणून, तर 7500 ची कितीला? परंतु जर हे कॅल्क्युलेशन जास्त सोपं असेल तर असं सोडवा की 7500 चे 12% काढा आणि ते 900 रुपये वजा करा. 900 वजा करताना हे लिहित बसण्याची गरज नाही. 900 वजा नका करू. 7500 तून 500 वजा करा. म्हणजे किती उरतील? 7000 उरतील. आणि उरलेले 400 परत वजा करा. मग 7000 तून 400 गेले, किती उरतील? 6600. एका रकमेस दर साल दर शेकडा 12 दराने, दर साल दर शेकडा म्हणजे काय? 12%. शेकडा म्हणजे 100 पैकी 10, याला म्हणायचं टक्का. 4 वर्ष मुदतीचे सरळ व्याज जर 993.60 आहे तर मूळ किंमत किती? म्हणजे मूळ रक्कम किती? मुद्दल किती? असा प्रश्न आहे. इथे काय करायला माहितीये? आपण काय करायचं? आपले आपले पैसे घ्यायचे, 100 रुपये घ्यायचे आणि 12% व्याज दर आहे की नाही, मग आपण लिहायचं की आपल्या 100वर आपल्याला पहिल्या वर्षी किती रुपये भेटले असते? 12. मग असे 4 वर्ष भेटणार की नाही, म्हणजे 12 गुणिले 4 किती रुपये भेटतील? 12 चूक 48. मग आपण लिहायचं की आपल्याला जर 100 वर 48 भेटणार असतील तर त्यांची मुद्दल किती असेल? ज्यांना 393.6, 60 येऊ शकता, 6 लिहा, काही फरक नाही पडत. नंतर किती 0 दिले याच्यावर तरी किंमत तीच राहणार आहे. आता यांचा तिरपा गुणाकार 100 गुणिले 393.6 भागिले 48. आता एक सिंपल गोष्ट काय करा, वरचा पॉइंट काढण्यासाठी इथे एक 0 लिहून टाकू आपण. काय मिळालं आता? तर इथे हा जो आकडा आहे तो पॉइंटच्या बाहेर म्हणजे हे 3 आणि इकडे 6. आता हा 0 यांच्या सोबत कट करा आणि 12 ने भाग द्या. 12 चूक 48, 12 त्रिक 36, 3 उरले, 12 दुने 24, यामधून 7 उरले आणि 12 सगळं 6 ने भाग जातो पूर्ण 12 9 नाही उरत ना तिथे, 9 नाही उरत. हा
6 ने भाग दे, याला 6 8 48, इथे 6 ने भाग दिला, 6 6 36, 3 उरले, 6 पंचे 30, 3 उरले, 6 6 36. आता काय कराल तर याच्या अर्धे करू आपण, याच्या अर्धे होतात 4 आणि याच्या अर्धे होतात 5. आता 4 ने वरती भाग सांगतो का चेक करा, 4 1 4, इथे 4 1 4, 2 उरले, 4 सक 24, 1 उरला, 4 चूक 16 आणि 5 ने गुणायचं बाकी राहिलं, याला 5 ने गुणा. आता 5 0 0 म्हणजे सर्वात शेवटी शून्य आहेतच. तर चला 4 पंचे 20, शून्य हातचे 2, 6 पंचे 30 आणि हे 2 32, 2. आता हे 2 ऑप्शन आहेत म्हणून पुढचाही आकडा सोडवावा लागेल आणि 5 1 5 आणि हातचा 1 6, सॉरी हातचे 2. परत एकदा सांगू, ज्या 2 संख्या उरल्या आहेत आपल्याकडे त्या काय उरल्या, 164 गुणिले 5. इथे 164 आलं होतं आणि हे 5, तर काय होईल, 5 चूक 20, शून्य हातचे 2, 5 सक 30 आणि 2 32, 2 हातचे 3, 5 1 5 आणि 3 8, म्हणजे 820. हे 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. तर परत एकदा सांगतो काय केलं आपण काय केलं अशा वेळेला नेहमी असंच सोडवायचं, मी जे सांगितलंय काय करायचं, 12% व्याज दर की नाही, मग आपल्या 100वर एका वर्षात भेटणार 12, मग 4 वर्षाचे किती भेटतील, 12 चूक 48. मग फक्त इतकं लिहायचं की 100 वर 48 तर कितीवर, 393.6. तुम्ही सूत्रात टाकलं तरी चालतं, ते काय, मुद्दल गुणिले दर गुणिले काळ, तर मग गुणिले दर गुणिले काळ भागिले 100 बरोबर 393.6 किंवा 60 असं लिहू शकता. नंतर ह्या संख्या तिकडे जातील, इकडे येतील, हे सगळं गोंधळ बसण्याची गरज नाही पडत, डायरेक्ट उत्तरावर येता येतं. काय केलं, 100 वर जर 48 तर कितीवर, 393.6. हे साधं कॅल्क्युलेशन आहे, त्याच्यानंतर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यामध्ये शिकवलेले आहे. ही गट छाट कशी करायची हे सुद्धा बेसिकच्या फोल्डर मध्ये 5वा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आकडेमोड सुद्धा शिकवले. आता यात काही प्रश्नामध्येच बुद्धिमत्तेचे आले, ते घेतलेत, काही नाही घेतलेत. समजा एक कॅलेंडर वरचा आहे, तो ठेवलाय जाणीवपूर्वक, कारण आपलं कॅलेंडर चॅप्टर पूर्ण झालं बुद्धिमत्तेचे की मग त्याच्यावर येऊ. आता इथे दीप हा स्वातीच्या उजवीकडे, दीप ही स्वातीच्या उजवीकडे बसलेली मुलगी आहे, ती स्वातीच्या उजवीकडे बसले, प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे. हे सगळं वाचत बसायचं नाही, पेपरात कसा सोडवायचा, तर पेपरमध्ये हे सगळं नाही वाचत बसायचं, एका वेळेला एका फुल स्टॉप पर्यंत जायचे फार. मग काय, आपण आपलं तोंड जिकडे आहे ना तिकडेच या सगळ्यांची तोंड करून द्यायचे. कधी पण ध्यानात ठेवायचं, जोपर्यंत त्यांनी सांगितलं नाही यांची तोंड उत्तरेला की दक्षिणेला, तोपर्यंत त्याचा काही संबंध नसतो. मग आपण काय करायचं, आपलं तोंड जिकडे आहे तिकडेच त्यांची तोंड, म्हणजे डावा उजवा समजायला सोपं जातं. आता दीप ही स्वातीच्या उजवीकडे बसलेले आहेत, तर असं दीप आणि स्वातीच्या उजवीकडे म्हणून स्वाती इतकं शेजारी बसवायचं नाही कधीच त्यांना, इतका स्पेस ठेवायचा की त्यांच्यामध्ये अजून कोणाला बसवायची गरज पडली तर बसवता आलं पाहिजे. पहिलं मांडताना काय म्हणणार, तर दीप ही उजवीकडे, मग दीप उजवीकडे कुणाच्या, स्वातीच्या, मध्ये स्पेस ठेवायचा. नंतर प्रज्ञा ही स्वातीच्या डावीकडे, तर प्रज्ञा लगेच इथं खेटून नाही बसवायची, प्रज्ञा ही स्वातीच्या डावीकडे, तर दोघे स्वातीशी तुलना होती. दीप व स्वाती यांच्यामध्ये गीता, दीप आणि स्वाती बघा गीताची गरज पडली इथे, त्याच्यामुळे खेटी वेटी नाही बसवायचं. दीप आणि स्वाती यांच्यामध्ये गीता बसली आहे, तर सर्वात डावीकडे कोण बसलेले आहे, झालं 24 जणी आहेत ना, तर ह्या सर्व बसल्या इकडे कोण बसलेले आहे, प्रज्ञा बसलेली आहे, सर्वात डावीकडे प्रज्ञा बसलेली आहे. समजतंय, साधे आहे आणि हे सिटिंग अरेंजमेंटच्या पहिल्या दुसऱ्या लेक्चर मध्ये शिकवलेलं आहे. दिशा ज्ञान त्या लेक्चर मध्ये आहे. सिटिंग अरेंजमेंट आपण स्टाफ सिलेक्शन आणि रेल्वेसाठी लागणार घेणार आहोत. आता उद्यापासून व्हिडिओ यायला सुरुवात होईल बुद्धिमत्तेची. रवी जवळ असा प्रश्न असणार आहे, रवी सूर्याकडे बघत होता, असा प्रश्न असायला पाहिजे. तो डावीकडे एकदा काटकोनात व उजवीकडे दोनदा काटकोनात वळला तर आता त्यांच्या समोरील दिशा कोणती. कधी ध्यानात ठेवायचं, आपण ज्या वेळेला समोर परीक्षा हॉलमध्ये बसलेलो आहे तर कोणती पूर्व कोणती उत्तर माहित नाही तुम्हाला, इमॅजिन. आता कधी आपल्या समोर असा मॅप काढायचा आणि वरती उत्तर खाली दक्षिण लिहायचं, आपल्या उजवीकडे पूर्व आणि त्याच्या विरुद्ध पश्चिम अशा दिशा लिहून घ्यायच्या नाही. म्हणणं काय याचं, सूर्याकडे बघत होता याचा अर्थ काय, पूर्वेकडे तोंड आहे. आता रवी सकाळी की संध्याकाळी यावर पण डिपेंड करतं बरं का, परंतु सूर्याकडे दिलंय नुसतं, सकाळ संध्याकाळ दिलं नाही. संध्याकाळी म्हणलं तर मग आपल्याला त्याचं 90 डिग्री डावीकडे वळलो, माझं तोंड आता उत्तरेकडे.
मग मी परत उजवीकडे 90 डिग्री वळलो आणि पुन्हा एकदा उजवीकडे 90 डिग्री वळलो. याचा अर्थ माझं तोंड आता दक्षिणेकडे, म्हणजे जे आधी होतं त्याच्या एक्झॅक्ट विरुद्ध गेलं, उत्तरेच्या विरुद्ध. दोनदा 90 डिग्री म्हणजे 180 डिग्री तो मूव्ह झाला. तर त्याच्या समोरील दिशा कोणती, तर कोणती येते त्याच्या समोर, दक्षिण. दोन भिन्न बिंदूमधून जाणारे एकूण किती रेषा, तर दोन बिंदू आहे आणि त्यांच्यामधून रेषा काढायची. एक रेषा काढली मी, आता दुसरी काढायची आहे मला. समजा ह्या दोघांना मिळणारी पाहिजे, मग मी इकडून काढली, नाही होऊ शकत, कुठूनही. तर एका बिंदूतून अनंत रेषा काढता येतात, परंतु ज्या वेळेला दोन बिंदूंना जोडायचे तर त्यावेळेला एक रेषा काढली जाऊ शकते. ठीक आहे. एका त्रिकोणाच्या कोणाचे, हा आपण बुद्धिमत्तेचा सुद्धा, सॉरी काय, भूमितीचा सुद्धा आपण क्रांतीसूत्रात घुसवू किंवा क्रांतीसूत्राने सोडवायला बघू. पहा, एका त्रिकोणाच्या तीन कोणांचे गुणोत्तर दिलेले. काय गुणोत्तर दिले, 3, 5, 7 हे गुणोत्तर आहे. यांची बेरीज केली तर 7 आणि 3 10 आणि 5 15. बरोबर. आता एकूण शेअर्स किती आहेत, 15 शेअर्स. हा सोपा आहे, हे बसायचं नाही. तर या त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान कोणामधील फरक किती, हा प्रश्न आहे ना, 10 सेकंदाचा आहे. काय करा, तर सर्वात लहान कोण आणि सर्वात मोठा कोण, बरोबर, 3 आणि 4 यांच्यामध्ये किती शेअरचा फरक आहे, 4 शेअर्सचा फरक आहे. आणि हा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला की किती शेअर्स, म्हणजे ह्या दोघांमध्ये 4 शेअरचा, आणि त्याचं म्हणणं आहे किती डिग्रीचा अंतर असेल. आता तुम्हाला हे बेसिक तर माहिती आहे, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे माप 180 असेल. आता 15 शेअर सत्तीने एकाने केलेले, की तिन्ही कोणांचे शेअर किती आहेत, 3, 5, 7 म्हणजे टोटल 15. मग फक्त इतकं लिहिण्याची गरज आहे, 15 शेअरची किंमत जर 180 तर 4 शेअरची किंमत किती, कारण सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या कोणामध्ये किती शेअरचा फरक आहे, 4 शेअरचा. झालं उत्तर. तिरपा गुणाकार यांचा काय होईल, तर 180 गुणिले 4 आणि भागिले 15. तर 15 1 15 किती उरले, 3. 15 दुनी 30 आणि 12 दुने 24, म्हणजे 24 अंशांचा फरक. काय केलेलं होते, टोटल शेअर होते 15 आणि 15 शेअरची किंमत आपल्याला माहिती आहे, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचा माप किती असणार आहे, 180. मग 15 शेअरची किंमत जर 180, तर सर्वात लहान आणि सर्वात मोठा कोण, लहान होता 3चा, सर्वात मोठा 7चा, दोघांमध्ये कितीचा फरक आहे, 4 शेअर्सचा. म्हणून आपण फक्त इतकं लिहिलं. आता इथे प्रश्न असा विचारला असता, इमॅजिन करा, सर्वात लहान कोणाचे माप सांगा. काय केलं असतं माहितीये, 15 शेअरची किंमत 180 तर 3 शेअरची किती, 12 36 आला. सर्वात मोठ्या कोणाची किंमत सांगा. 15 शेअरची किंमत एवढी तर 7 शेअरची किती, मग 12 साठी 84 आला असतं. म्हणजे कोणताही विचारला तरी तुम्हाला याचं 10 सेकंदात उत्तर एकदा येईल. आता हे सरळ सरळ त्रिकूट आहे, तुम्हाला माहित असेल, पायथागोरस थेरम बुद्धिमत्तेच्या भूमितीमध्ये याला फार महत्व आहे आणि याच्यावर प्रश्न विचारला जातो सहसा त्रिकुटावर. त्रिकूट काय असतं ते समजावून सांगतो. जेव्हा राईट अँगल ट्रायंगल किंवा याला जेव्हा काटकोन त्रिकोण म्हणतो ना आपण, काटकोन त्रिकोणामध्ये जर एक बाजू, पाया आणि कर्ण, समजा याला उंची म्हटलं, याला पाया म्हटलं आणि याला कर्ण म्हटलं. कर्ण म्हणजे ही तिरपी रेष दोन बिंदूंना जोडणारी. आता कधी ध्यानात ठेवायचं, ह्या दोन्हींच्या वर्गाची बेरीज जर केली ना, तर याचा बरोबर वर्ग तयार होतो. म्हणजे काय, समजूया की एक पहिली बाजू, म्हणजे ही उंची घेतली आपण 4, 3 ने, पाया घेऊ 4, तर कर्ण किती असेल, ही जी बाजू आहे त्याला नावं देऊ ए, बी आणि सी. आता ए बी दिलं आणि बी सी दिलं आणि ए सी विचारलेलं आहे, तर अशा वेळेला काय होतं का, 3चा वर्ग करायचा, 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग करायचा, आणि बरोबर काय मिळतं आपल्याला, तर इथं बी आणि सी चा, म्हणजे हा एक्स समजू आपण, ही बाजू, हिचा वर्ग मिळतो. समजतंय. मग 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, दोघांची बेरीज 25, आणि 25 काय आहे, तर कोणाचा तरी वर्ग आहे, कोणाचा वर्ग आहे 25, 5चा, म्हणजे एक्स बरोबर किती, तर 5, 25. आता ही काय होत आहे, तर हे जे त्रिकूट आहे ना, तर याचे आकडे ठरवलेले आहेत त्यांनी ऑलरेडी. म्हणजे तुमच्या पाठ असतील तर पाहिल्या बरोबर उत्तर देता येतं, की याच्याकडे पाहिल्यावर सांगू शकतो आपण याचं उत्तर 28 आहे. ज्यांना ते पाठ नाहीयेत त्यांच्यासाठी काय, तर एक ध्यानात ठेवा. किती ध्यानात ठेवा, फक्त आता सांगितलेलं मी, जर एक बाजू 3 असेल, दुसरी 4 असेल, तर कर्ण 5 असतो याची गॅरंटी आहे. आणि याचे सगळे मल्टिपल्स तसेच आहेत.
म्हणजे काय, 3च्या मल्टिपल 6, 3 दोन्ही 6, 4 दोन्ही 8, 5 दोन्ही 10, असे सगळे. याच्या पुढे काय होईल मग, 3 3 त्रिक 9, 4 त्रिक 12, 5 त्रिक 15, हे सर्व त्रिकूट आहे. मग इथे कोणतं त्रिकूट येतं पहा, एक बाजू 21, दुसरी बाजू 35. मग 21 म्हणल्यावर काय होईल मला सांगा, कर्ण दिलेला आहे, कर्णाची लांबी 35. मग 5 ला कितीनं गुणल्यावर 35 होतंय, 5 गुणिले 7 बरोबर 35. समजतंय. इथे 3 ला जर 7 न गुणलं, 7 त्रिक 21, याचा अर्थ मधल्या बाजूला पण 7 न गुणावं लागेल की नाही. मग 7 चूक 28 झालं, मधली बाजू मिळाली. म्हणजे तुम्हाला त्याचे वर्ग करत बसण्याची गरज नाही. ते त्रिकूट एक माहित असलं तुम्हाला तर त्याच्यावरून बरेच उत्तर देता येतात. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, 28 सेंटीमीटर. आता वर्तुळाचा परिघ दिलेला आहे आणि व्यास विचारलेला आहे. परिघाचं सूत्र माहिती पाहिजे, कारण क्रांतीसूत्र आपण कधीतरी गणिताला तर पूर्ण वापरतोच. ए टू झेड कुठल्याच चॅप्टर, रेल्वे, काळ, कंपनी, टाकी, कशालाच मी दुसरं सूत्र दिलंच नाही. आता बुद्धिमत्तेला सुद्धा आपण कधी कधी वापरतो, भूमितीत सुद्धा आपण वापरून दाखवलंय काही जागेवर. पण सगळ्या भूमितीला ते कामी पडेलच असं नाही. भूमितीला आपण तो दावाही करत नाही की भूमिती पण आम्ही त्यात सोडवतोय म्हणून. गणित मात्र पूर्ण अंकगणित आपण त्या एका सूत्रात सोडवले. तुम्ही पाहिलंय क्रांतीसूत्र मध्ये. आता इथे म्हणणं काय की पाय, तुम्हाला माहित असेल सूत्र माहित आहे ना, 2 पाय आर बरोबर किती तर 110, हे सूत्र आहे पहा. 2 पाय आर म्हणजे परिघ. आता आर म्हणजे काय तर त्रिज्या, आणि त्रिज्या माहित नाही आपल्याला, त्रिज्या शोधू आपण नंतर, व्यास शोधू. तर 2 गुणिले पायची किंमत असते 22/7 गुणिले 8 बरोबर 110. आता काय होईल पहा, इथे भाग जात नाही म्हणून आपण काय करू शकतो, या सर्व संख्या तिकडे नेऊ शकतो. म्हणजे आर बरोबर काय तर कधी ध्यानात ठेवायचं, ही जी संख्या आहे ती जशीच्या तशी राहते. इथं भागाकारात आहे, जी संख्या भागाकारात असते ती वरती गुणाकारात जाते, आणि ज्या वरती संख्या आहेत त्या खाली जात असतात. 2 गुणिले 22 असं होते. आता 11 1 11, 11 दोन्ही 22, बे 1 बे बे पंचे 10, आणि काय मिळालं 7/5 35/2. म्हणजे आर बरोबर काय मिळालं आपल्याला, 35/2, म्हणजे 35च्या अर्धी असेल. बरोबर ना, 35च्या अर्धी असेल. आता त्रिज्या काय असतं ते सांगतो, म्हणजे तुम्हाला समजेल. हे पहा, ही आहे त्रिज्या, म्हणजे परिघाचा जो, हा काय सरकम केला, परिघाच्या पासून तर केंद्रापर्यंत एक सरळ रेषा उडली तर तिला म्हणतो आपण त्रिज्या. आणि हीच त्रिज्या परत दुसरीकडे सरळ रेषेतून परिघाला मिळवली की हा झाला व्यास. म्हणजे व्यास हा नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असणार आहे की नाही. मग त्रिज्या जर 35च्या अर्धी, समजतंय 17.5, म्हणजे व्यास किती असणार, इतका असेल ना 35, त्याचेच तर 2 तुकडे करणार आहे. 35चे 2 तुकडे केले की झाली त्रिज्या. म्हणजे व्यास किती आहे तर 35 झालं उत्तर. म्हणजे 10-20 सेकंड मध्ये याचं उत्तरही येत, 10 सेकंद झाले. एका आयताची परिमिती 54 सेंटीमीटर आणि त्याची लांबी 15 आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ सांगा. हा प्रश्न सुद्धा फार सोपा आहे, मजेदार. पहा, परिमिती म्हणजे काय असतं माहितीये, जसा वर्तुळाचा परिघ तसं कोणत्याही आयताची किंवा चौरसाची परिमिती. परिमिती म्हणजे या सगळ्यांची बेरीज. समजा ही बाजू 5 आहे, ही बाजू 5 आहे, ही 10 आणि ही 10 असणार आहे. समोरासमोरील बाजू सारख्या असतात आयताच्या. मग हे 5 आणि 5 झाले 10, आणि हे 10 20, आणि हे 10 30. म्हणजे या सगळ्या आयताची परिमिती किती, 30. समजते, परिमिती म्हणजे काय, चारही बाजूंची बेरीज. मग इथे वरच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिले माहितीये का, परिमिती दिलेली आहे. किती आहे परिमिती, तर परिमिती दिली आहे 54 सेंटीमीटर. आता याची सगळी मिळून 54 होणार आहे, आणि याची लांबी 15 सेंटीमीटर आहे. मग लांबी 15, कोणती धरा, लांबी 15. मग हे 15 15 किती झाले 30. म्हणजे या 54 मधले, जर 54 मधले ही लांबी 15 आणि ही 15 असे 30 निघून गेले तर उरले किती, 24 उरले. मग हे 24 ह्या दोघांची लांबी असणार आहे आणि सारखी असते, म्हणजे ही असणार आहे 12 आणि ही 12. समजतंय. आता विचारलं काय तर क्षेत्रफळ विचारलं, आणि आयताचं क्षेत्रफळ काय असतं, या दोघांचा गुणाकार. आपण एखादा प्लॉट घेतो तेव्हा काय असतो, प्लॉट कसा मोजतो, तर दोघांची लांबीच ना. एक समजा एक रूम आहे जिची लांबी 12 आणि रुंदी 8 आहे, तर त्याचं क्षेत्रफळ किती, तर 12×96 म्हणणार आपण. तर अशा पद्धतीनं कशाचे क्षेत्रफळ जेव्हा आपण काढतो नॉर्मली, म्हणजे आयताकृती एखाद्या
जागेचं. तर त्यावेळेला काय असतं, लांबी गुणिले रुंदी. मग लांबी 15 आणि रुंदी 12, दोघांचा गुणाकार किती होणार आहे, 180. आता चौरस सेंटीमीटर हे स्क्वेअर काय येतं पहा, इथे सेंटीमीटर असेल, हे पण सेंटीमीटर. मग 15 गुणिले 12 त्याचं उत्तर तर तुम्ही 180 लिहिलं, पण सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर म्हणून ते काय येईल, सेंटीमीटर क्यूब. सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर म्हणून चौरस सेंटीमीटर. अशा पद्धतीनं साधा प्रश्न. हा एक प्रश्न आहे, लांब कोणालाही सोचतंय असं. एबीसीडी तर लिहून ठेव जरा, जर तसा टाइम पुरतो. मी ज्या पद्धतीने सांगितलं तसा पेपर सोडवला तुम्ही. मी खरं सांगतो, मी सेंट्रल गव्हर्नमेंटचे सीजीएल मेन्स जेव्हा दिले, म्हणजे सीजीएलचा पेपर 2, तर त्यावेळेला 200 मार्कांचा निव्वळ इंग्लिशचा एक पेपर व्हायचा. तर त्या 200 मार्कासाठी 200 प्रश्न आणि 120 मिनिटांचा टाइम. म्हणजे तुम्हाला 1 मिनिट सुद्धा नाही एका प्रश्नासाठी. इतका फास्ट सोडून मी पूर्ण अटेम्प्ट केला. मी एका दिवशी आन्सर टाकून देत त्याची. इतका खुश झालो तुम्ही की माझ्याकडे 4 मिनिटं बाकी होते ते 200 प्रश्न सोडवल्यानंतर. गणिताच्या बाबतीत सुद्धा मला प्रत्येक वेळी कोणताही सेंट्रल गव्हर्नमेंटचे मी जेवढे रिझल्ट सांगितले सुरुवातीला तुम्हाला, प्रत्येक वेळी माझ्याकडे शेवटी 3-4 मिनिटं उरतात पूर्ण पेपर होऊन. तर मी काय करत असतो माहितीये, आता एखादा प्रश्न मला समजूया थोड्या वेळासाठी, हा अवघड वाटतोय की नाही, या प्रश्नाचा नंबर आहे काहीतरी 15-18 जो असेल, तर मी काय करतो, माझ्या रफ शीटवर सगळ्यात वरती हा नंबर लिहून ठेवतो आणि त्याला राऊंड करून ठेवतो की तो त्या आपल्या खिचडी व्हायला नको जिथे आपण रफ काम केलंय त्याच्यात. म्हणून हा स्पेशली वेगळा लिहून ठेवतो. आणि पेपर झाल्यावर माझ्याकडे जे 2-4 मिनिटं शिल्लक उरतात तेव्हा येऊन ते प्रश्न शोधतो आणि ते डायरेक्ट, आता ऑनलाईन पेपर असला तर मार्क फॉर रिव्ह्यू करून तुम्ही डायरेक्ट प्रश्न येऊ शकता. ऑफलाईन असेल तर पहिल्या पेजवर तुम्ही प्रश्न लिहून ठेवा. तुम्ही काय करता माहितीये का, 15 नंबरचा हा आला नाही याला टिक करून, आता तुम्ही काय करता माहितीये का, जर हा 15 नंबरचा प्रश्न आला नाही त्याला स्टार करून ठेवलं तुम्ही, मग तुम्हाला तो नंबर ध्यानात नाही राहत, पूर्ण क्वेश्चन पेपर परत परत बघावे लागते. तर ते होऊ नये, गोंधळ आपला उडू नये वेळेवर, तर त्यामुळे काय करायचं, फ्रंट पेजवर यायचं. हा प्रश्न अवघड वाटतोय की नाही, पटकन जायचं फ्रंट पेजवर, याचा नंबर लिहून ठेवायचा. आणि जेव्हा वेळ उरेल तेव्हा परत यायचं, मग फ्रंट पेजवर नंबर पाहिला की पटकन त्या प्रश्नावर जाता येतं. तर इथे येऊ शकतो. इथे काय झालं, एफ ची एक अक्षर सोडलंय, ए बी सी, बी सोडला, सी लिहिला, म्हणजे पुढचं पुढचं एक एक अक्षर सोडत चाललोय. मग एन नंतर एन ओ पी, पी येणार सगळ्यात पहिले, हे दोन ऑप्शन पैकी येत असणार, हे तर इलिमिनेट झाले ऑलरेडी. ओ पी क्यू, क्यू तर दोन्ही जागेवर चेंजच नाही करायचं. आर एस टी, टी पाहिजे आपल्याला, झालं. हे पुढचे दोन खरंच आहेत की नाही चेंजच नाही करायचं, झालं. इथं उत्तर मिळालं तुम्हाला. 4 नंबर हे करेक्ट आन्सर. चेक करून का ओपन करू. टी नंतर यू सोडला, बी लिहिला, एच आय सोडला, जे लिहिला. तर करायची गरज नाही, पेपरात चेक करत बसू नका. प्रश्न सुटला नाही ना. आता इथे काय, गटात न बसणारे पद, तर अशा वेळेला ना गोंधळ उडतो. जर तुम्हाला पुढचं पद कोणतं असा प्रश्न विचारला, तो एक वेळेस सोपा असतो, गॅप शोधता येतो, काहीतरी लॉजिक लावता येतं. अशा सिच्युएशन मध्ये आवड जातं. तर जर नाही सुचत आहे ना, तर त्यावेळेला तुम्ही असा प्रश्न शेवटी सोडवा. जर सुचलं, याच्याकडे पाहून सुचतं बऱ्याच वेळेला. पहा, हे जे अंक आहेत ना, हे 13च्या पाड्यात येणार आहेत सर्व. 13 चूक 52, 13 पाची 65, 23 साती 91, आणि हे त्याच्या पाड्यात येत नाही. तर त्याच्यामुळे हा अंक वेगळा आहे. तर कधी कधी पाहिल्याबरोबर सुचतं, कधी कधी खूप वेळ घालवला तरी सुचत नाही. तर तुम्ही काय करा, या प्रश्नांचं मार्किंग करून ठेवा. तुमच्या सबकॉन्शियस मध्ये चालू असतं ते कुठेतरी, तर मग हे नंतर तुम्हाला आपोआपच उत्तर भेटतं, किंवा वेळ भेटला तर तुम्ही सोडू शकता. आता हा प्रश्न जो आहे ना, आता जर हा गणिताचा प्रश्न असता तर याचं सरळ उत्तर 4 दोन्ही 8 आणि 0 म्हणजे 20 पट आहे. मग 5 दोन्ही 10 आणि 0 म्हणजे 20 हा पंच 100, तर त्याचं 100 असतं. आता इथे 100 ऑप्शन मध्ये दिलंच त्यांनी, तरी सुद्धा त्यांनी दुसरं ऑप्शन, त्यांचं लॉजिक दुसरं होतं, तरी आपला प्रश्न व्हॅलिड ठरतो किंवा तो रद्द होतो 2 बरोबर उत्तर म्हणून. आता इथे 100 ऑप्शनच नाहीये, मग याचा अर्थ बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. आता बुद्धिमत्तेत काय काय डोकं असू शकतं काहीच सांगता येत नाही. आता काय झालंय इथे पहा, तर 4चा वर्ग जर केला तर होतो 16, आणि 4चा घन केला तर 16 चूक 64. ह्या दोघांची बेरीज केली आहे, किती झाली, 80. 6 10 शून्य हातचा 1. मग आपण तिथे पण 5च्या बाबतीत तेच करा. 5चा वर्ग, 5 वजा 25, आणि 5चा घन, 5 वजा 25, 25 5 1600. मग 125 आणि 25 यांची बेरीज किती होते, 150. झालं. तर कधी कधी हे भेटतं पटकन, एखाद्या वेळी टाइम लागतो. तर शेवटी येऊन सोडवा अशा प्रश्न, जर वाटलं तुम्हाला भेटत नाही.
नातेसंबंध बऱ्याच पोरांना आहे ना नातेसंबंध ऑफलाईन भाषे आपले काही विद्यार्थी म्हणतात सर नातेच समजत नाही. माझं म्हणणं काय माहिती का, प्रत्येक नातेसंबंधाचा प्रश्न सोडवताना स्वतःला तिथे मांडा. त्या व्यक्तीचा नका विचार करू, कारण त्यांचे नाते तुम्ही कन्फ्युज व्हाल. तुमचे नाते जेव्हा विचार कराल ना, तर एक व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर असणार आहे. मग ते विसरत नाही. कारण होतं काय माहितीये, हे पहिलं वाक्य वाचलं, तुम्ही इमॅजिन केलं आणि दुसरं वाक्य वाचलं की पहिलं निघून जातं डोक्यातून. म्हणून स्वतःला तिथे ठेवायचं. आता इथे म्हणणं काय बा, माझी आई तुमच्या वडिलांची बहीण आहे. माझी आई कोणाची बहीण असणार आहे? माझ्या मामांची. समजतंय की नाही? माझी आई तुमच्या वडिलांची. हे कोणाशी बोलू शकतो मी? एकतर मामाच्या मुलीसोबत किंवा मामाच्या मुलासोबत, बरोबर ना? तुमच्या वडिलांची बहीण म्हणजे माझ्या मामांची बहीण. याचाच अर्थ काय झाला, की मी एकतर मामाच्या मुलाला किंवा मामाच्या मुलीला बोलतोय. आता पुढे काय? तर तुमची आई माझी भाऊ. मग माझ्या मामाच्या मुलाशी बोलतोय की नाही? त्याची आई कोण? माझी मामी. साधा प्रश्न. 10 सेकंद लागतात. फक्त स्वतःला ठेवायचं. तर अशा पद्धतीने हा मुंबईचा पेपर होता, ज्यात मॅथ रिझनिंगचे प्रश्न होते. एक प्रश्न फक्त मी कदाचित त्यातला काढलाय कॅलेंडरवरचा, कारण कॅलेंडर आपलं अजून शिकवायचं राहिलं बॅचमध्ये. तर आपण ते शिकू आणि उद्यापासून म्हणजेच मंगळवार तर उद्यापासून रेग्युलर बुद्धिमत्तेचे व्हिडिओ येतील आणि गणिताचे राहिलेले आता मध्ये मध्ये. तुम्हाला काय डाऊट असतील ते तुम्ही पाठवा, आपण एक स्पेशल व्हिडिओ त्याच्यावर सुद्धा बनवू तुमच्या सगळ्या डाऊटच्या प्रश्नांवर. बँक जॉईन करण्यासाठी क्रांती गुरुजी ऍप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा. आणि आता पोलीस भरतीची रिव्हिजन बॅच ती स्वस्तात देतो आपण. 3,000 रुपयाची बॅच आहे जी फक्त 150 रुपयात भेटते. आणि याची व्हॅलिडिटी किती असेल तर तुमचे पेपर होईपर्यंत, जोपर्यंत या वर्षीचा पोलीस भरतीचा शेवटच्या जिल्ह्याचा पेपर होत नाही तोपर्यंत आपण ती बॅच बंद करणार नाही. तर त्यामुळे या वर्षीच्या पेपरला ती कामी आहे. आणि 150 रुपये मोठी गोष्ट नाही, परंतु तुमचा रिझल्ट जास्त मोठा आहे तर तो विचार करून मी ती बॅच स्वस्त केली. एखाद्याचा फक्त रिव्हिजनच्या अभावी रिझल्ट जायला नको म्हणून. तर भेटूयात आपण. क्रांतीसूत्र बॅच सुरू आहे. जे विद्यार्थी ऑलरेडी जॉईन आहेत त्याच्यासाठी तर काय माहितच आहे, ते स्वतःच सांगतायत इतरांना जॉईन करण्यासाठी. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला असे फोन येतात की सर मला एका मित्राने सांगितलं ज्यांनी तुमची बॅच जॉईन केलेली आहे. तर आवडते तुम्हाला, यात मला आनंद वाटतोय, पण तरीही ज्यांनी अजून जॉईन केले नाही त्यांनी करा. तुमचे काही प्रश्न असतील तर पाठवत राहा. भेटूयात. बाकीच्या जिल्ह्यांचे घेऊ. ज्यांनी युट्यूबला होत आहे त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. होऊ शकतं तुम्ही ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरलाय त्या जिल्ह्याचे क्वेश्चन पेपर याच्यावर आपण अपलोड करू. थँक्यू. बाय.